तारखेला शुक्रवारी दुपारी 12:30च्या सुमारास गोंदिया कोहमारा मार्गावरील डप्प्याजवळ भीषण अपघात झाला। नागपूरकडून गोंदियाकडे येत असलेली शिवशाही बस उलटली आणि या अपघातात 15 प्रवाशांचा मृत्यू झालाय। 29 प्रवासी जखमी झाले तर गंभीर असलेल्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू करण्यात आले। दरम्यान भीषण अपघातामुळे गोंदिया कोहमारा मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती। या अपघातावर प्रतिक्रिया व्यक्त करताना एकनाथ शिंदे म्हणाले, गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनीजवळ शिवशाही एसटी बसच्या झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना एसटी महामंडळामार्फत 10 लाख रुपयांची मदत देण्यात येईल। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे जाहीर केलं। अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी असून मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असंही मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। मुख्यमंत्र्यांनी गोंदिया जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून या अपघाताची माहिती घेतली। अपघातातील सर्व जखमींना त्वरित चांगल्या दर्जाचे उपचार देण्यात यावेत। आवश्यकता वाटल्यास जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करावे अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या। जखमींवर शासकीय खर्चातून मोफत उपचार करण्यात यावेत असंही काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। देवेंद्र फडणवीसांनीही या अपघातावर प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले, गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी नजीक शिवशाही बसचा दुर्दैवी अपघात होऊन काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना ही अतिशय दुर्दैवी आहे। मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत। या घटनेत जे लोक जखमी झाले त्यांना खासगी रुग्णालयात उपचार द्यावे लागले तरी ते तातडीने द्या असे निर्देश देण्यात आले। आवश्यकता भासल्यास त्यांना नागपूरला हलवण्याची व्यवस्था करा असेही मी गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे। प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून ते मदत कार्यासाठी समन्वय करीत आहेत। या घटनेतील जखमींना लवकर आराम पडावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि बातम्यांच्या अपडेटसाठी माय महानगर लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा।